सर्वांना जय महाराष्ट्र। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंगीकृत संघटना शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून या मुंबई महानगरपालिकेमध्ये खाजगी सरकारी रुग्णालयांच्या मध्ये जे रक्त केंद्र आहेत या रक्त केंद्रांचं खाजगीकरण हा विषय घेऊन आम्ही आज इथं पोहोचलेलो आहोत। हे खाजगीकरण होऊ नये आणि हे खाजगीकरण जे करणारे जे सरकार आहे त्या सरकारचा आम्ही शिव आरोग्य सेना म्हणून जाहीर निषेध करतो। एक विषय असा आहे की आधीच रुग्णांच्यावर आता सध्याला बेरोजगारी असेल किंवा प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली महागाई असेल, यामुळे प्रचंड त्रास आता सुरू आहेत। त्यात जर आरोग्य सेवा हा जर समजा परत पुन्हा माफक दरामध्ये किंवा मोफत मध्ये होणारा जो उपचार आहे तो जर उपचार परत पुन्हा पैसे देऊन करायला लागला तर ते त्यांना खिशाला परवडणारा नाही। खाजगीकरणाने आतापर्यंत कुठल्याही आरोग्य सेवेचे समाधानकारक अशी सेवा पुरवता आलेली नाही। रुग्णांची आजची परिस्थिती जर बघितली तर रुग्णांची सेवा ही मोफत माफक दरामध्ये जर झाली तरच त्यांना आज सोयीस्कर उपचार घेता येणार आहेत। म्हणून या खाजगीकरणाच्या विरोधात आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी म्हणून आम्ही आज एकत्र जमलेलो आहोत। तर एकंदरीत कुठे कुठे आज हे निवेदन आपण देणार आहात आणि कुठे कुठे सध्या अशा प्रकारे प्रायव्हेटायझेशन करण्यासाठी त्या विचार करण्यात आले? महानगरपालिकेच्या अखत्यारीत जिथे हॉस्पिटल जेवढे आहे, जिथे रक्त केंद्र आहे त्या प्रत्येक ठिकाणी आमचे पदाधिकारी आम्ही स्वतः काही ठिकाणी जाऊन त्यांना निवेदन देणार आहोत। येत्या काळामध्ये आम्ही आरोग्य मंत्र्यांशीही संपर्क करणार आहोत आणि आयुक्त साहेबांना पण भेटून आम्ही विनंती करणार आहोत की या खाजगीकरणाला आता सध्या तुम्ही निर्णय घेऊ नका। जर असा निर्णय घेतला तर शिव आरोग्य सेना मोठा आंदोलन तुमच्या विरोधात उभा करेल, असं या द्वारे मी एक माहिती देऊ इच्छितोय। खाजगीकरण किती हॉस्पिटलमध्ये किती अस्पतालांमध्ये करण्यात आले? आता तर या रुग्णालयाचा निर्णय बहुतेक करून त्यांच्या विचाराधीन आहे आणि आणि काही रुग्णालयांचे त्यांचे विचाराधीन आहेत। तर आम्ही प्रत्येक ह्या ज्यावेळेला ही माहिती आम्हाला मिळते आहे, आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणून आम्ही पुढे जात आहोत। 80% समाजकारणाचा सगळ्यात मोठा भाग आहे तो आरोग्य सेवा आहे आणि आरोग्य सेवेतला सगळ्यात मोठा भाग जो आहे तो गरजू रुग्णांना त्वरित रक्त मिळणं। रक्त हे प्रत्येक जण रक्तदान म्हणून करत असतं, त्याच्यासाठी कुठलाही मोबदला घेतला जात नाही आणि परत पुन्हा रक्त मिळताना जर त्याचा मोबदला घेतला जायला लागला खाजगीकरणाच्या नंतर तर तो मात्र ते रुग्णांना परवडणारा नाही। म्हणून हे संभाव्य त्या ज्या हॉस्पिटलमध्ये आता आम्हाला माहिती मिळते आहे की ते खाजगीकरण सुरू आहे किंवा ते विचाराधीन आहे, आम्ही त्याच्या विरोधात उभे आहोत। तर एकंदरीत ज्या प्रकारे महागाई एकीकडे वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे कुठेतरी नाहक त्रास मुंबईकर सहन करतोय आणि याच्यामध्ये रुग्णांनाही आता अशा प्रकारे जर त्रासाच्या समोर जावं लागलं तर किती मोठा फटका असू शकतो। खरं बघायला गेलं तर सरकारला मी हात जोडून विनंती करतो की आजची परिस्थिती आहे ही अतिशय भयावह परिस्थिती आहे। आम्ही रोज ग्राउंडवर बघतोय, आम्ही रुग्णांना मदत करत असतोय, प्रत्यक्ष मी स्वतः डॉक्टर असल्यामुळं रुग्णांचे हाल बघतोय। आजचा उपचार हा अजिबात परवडणारा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एका बाजूने म्हणतोय की तुम्हाला सोयी सुविधा आम्ही पुरवतोय, आपण एका बाजूने म्हणतोय की तुम्हाला आरोग्य सेवा उपचार किंवा आरोग्य सेवा आहे ही तुम्हाला मोफत कशी मिळेल याच्याकडे आम्ही लक्ष देतोय आणि दुसऱ्या बाजूला असे काहीतरी निर्णय घ्यायचे की ज्याच्यामुळे परत पुन्हा आणि खिशात हात घालून त्यांना खर्च करावा लागेल, ही अतिशय मोठी शोकांतिका आहे। म्हणून सरकारला आमचे हात जोडून विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे लागण्यापेक्षा सर्वसामान्य रुग्णांना सोप्या पद्धतीनं, सुलभ पद्धतीनं आणि कमी पैशात किंवा मोफत मध्ये उपचार कसा मिळेल यासाठी म्हणून प्रयत्न करावेत आणि त्यासाठी लागणारी जर काही मदत असेल तर ती सेवा आम्ही स्वतः शिव आरोग्य सेना म्हणून द्यायला आम्ही तयार आहोत।